रेवस रेड्डी सागरी महामार्गासंदर्भात शेतकरी व उपविभागीय अधिकारी पवन सुशील विष्णुदास चांडक यांच्यात सकारात्मक चर्चा। मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गासंदर्भात उपविभागीय अधिकारी पनवेल पवन सुशील विष्णुदास चांडक यांच्या दालनात शुक्रवार दिनांक 29 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मौजे चांजे प्रकल्पबाधित स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। त्यामुळे करंजा रेवस ते रेड्डी या कोकण किनारपट्टीला जोडणाऱ्या महामार्गाला गती मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेवस रायगड ते रेड्डी सिंधुदुर्ग या सागरी महामार्गावर 7 खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते। या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची एकूण लांबी 498 किलोमीटर इतकी आहे। पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग असणार आहे। मात्र सदर महामार्ग हा उरण तालुक्यातील मौजे चांजे या परिसरातून जात असताना ही या ठिकाणीवरील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भूसंपादन जागेचा सर्वे करण्यास शासन स्तरावर प्रयत्न केले जात असून त्याची माहिती स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ मंडळ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ मंडळाला देण्यात आली नसल्याने संबंधितांनी आम्हाला विश्वासात घेऊन सदर प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी शासनाकडे केली। संबंधितांच्या मागणीची दखल उपविभागीय अधिकारी पनवेल पवन सुशील विष्णुदास चांडक यांनी घेऊन शुक्रवार दिनांक 29 त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले। यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताना सांगितले की बॅरिस्टर AR अंतुले यांनी 1980 मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलाच्या निविदा पुन्हा प्रसिद्ध केल्या आहेत। त्यामुळे 4 दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून सागरी मार्गही दृष्टिक्षेपात येणार असून कोकण किनारपट्टीला विकास होणार असल्याने या महामार्गाला या परिसरातील शेतकऱ्यांचा, ग्रामस्थांचा विरोध नाही तर ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या द्रोणागिरी डोंगराचे जतन, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री द्रोणागिरी देवी मंदिराला बाधा येणार नाही अशी आमची मागणी असून सदर प्रकल्पबाधित स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी आमची मागणी आहे। परंतु विश्वासघात घेऊन प्रकल्प राबविण्यात येणार नसल्यास त्याला आज आणि उद्या विरोधच असणार असल्याचे सांगितले। उपविभागीय अधिकारी पनवेल पवन सुशील विष्णुदास चांडक यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत मौजे चांजे येथील प्रकल्पबाधित शेतकरी, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार तसेच येत्या 4 ते 5 डिसेंबर रोजी सदर जागेची पाहणी करून सर्वे करण्यात येणार असल्याचे नमूद केले। यावेळी चांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, उपाध्यक्ष देविदास थळी, मनोहर थळी, मेघनाथ थळी, कल्पेश थळी, परेश म्हात्रे, नरेश म्हात्रे, नंदकुमार थळी, पद्माकर थळी, सुधीर चव्हाण तसेच शेतकरी, ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते। एकंदरीत प्रकल्पबाधित शेतकरी, ग्रामस्थ व शासकीय अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने करंजा रेवस ते रेड्डी या महामार्गाला आता गती मिळणार आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।